नमस्कार प्रेक्षकांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनेलमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या सिरियलचे लेटेस्ट अपडेट मिळवण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करा. कारण या चॅनेलचे नवनवीन जे अपडेट्स आहेत ते आपल्या चॅनेलवरती सर्वप्रथम पाहण्यासाठी तुम्हाला सबस्क्राईब करावं लागेल. मित्रांनो, सावळ्याची जणू सावली या मालिकेमध्ये आता एक से बढ़कर एक असे धमाकेदार व्हिडिओ आपल्या समोर येत आहेत. आता एक नवीनच ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळत आहे. एक प्रोमो रिलीज झालेला आहे आणि त्या प्रोमोबद्दलची सविस्तर माहिती आता आपण पुढे बघूयात. तर मित्रांनो, आत्तापर्यंत आपण पाहिलं की तिलोत्तमा खूप खुश आहे. तिला अगदी सगळा आनंद मिळाल्यासारखा वाटत आहे, कारण अमृता आता प्रेग्नेंट राहिलेली आहे. या मेंदळ्यांच्या घराला ती वारस देणार आहे. त्यामुळे घरातले सगळेजणच खूप खुश आहेत. अमृताला एवढ्या दिवस आईपणाचं सुख भोगता येत नव्हतं, पण आता तिची प्रेग्नेन्सी टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली आहे. राजकुमारसुद्धा खूप खुश आहे. घरातील सगळेच खूप खुश असतात आणि तिलोत्तमालासुद्धा आता खूप गर्व झालेला असतो. त्यामुळे जेव्हा जगन्नाथ आता मेंदळ्यांच्या सगळ्यांच्या पत्रिका पाहतो, तेव्हा त्याच्या लक्षात येतं की आता सावलीला येत्या 1.5 ते 2 वर्षामध्ये घरामध्ये पाळणा हलणार आहे. आणि हे जी गुड न्यूज आहे तो देण्यासाठी तो तिलोत्तमाला फोन करत असतो. तिलोत्तमाला जेव्हा फोन करतो आणि तिला सांगतो, तिलोत्तमा मेंदळे, तुम्हाला एक आनंदाची बातमी सांगायची आहे. येत्या 1.5 ते 2 वर्षामध्ये तुमच्या जी घरची लक्ष्मी आहे सावली, ती तुमच्या घराचा पाळणा हलवणार आहे. तुमच्या घराला ती वारीस देणार आहे. असं तुमच्या घरातल्या सगळ्यांची पत्रिका बघितल्यानंतर मला समजत आहे. त्यानंतर तिलोत्तमा म्हणते, काही गरज नाही आहे मला तिच्या या पाळण्याची किंवा तिच्या या बाळाची. मला तर ऑलरेडी माझ्या घरचा वंशाचा दिवा आता मिळणार आहे आणि मला आनंदाची बातमीसुद्धा मिळालेली आहे. त्यामुळे मला काहीही गरज नाही आहे तिच्या या आनंदाच्या बातमीची. असं बोलल्यानंतर मात्र जगन्नाथ आता थोडासा विचलित होतो की त्यालासुद्धा कळत नाही की असं काय झालं म्हणून. आणि त्यानंतर तिलोत्तमाने आनंद होण्याच्या ऐवजी ही अशी का बोलत आहे हे त्याला पण कळत नसतं. तिलोत्तमा म्हणते, मला काहीही गरज नाही आहे. मला आता माझं सुख मला मिळालेलं आहे. माझ्या घरामध्ये आता पाळणा हलणार आहे आणि तो पण हललेला आहे. आता लवकरच माझ्या घरामध्ये बाळ येणार आहे. आणि हे ऐकून मात्र जगन्नाथ आहे तो चकित होतो आणि तो तिथून फोन ठेवतो. त्यानंतर आपण बघतो की तिलोत्तमा ही हॉलमध्ये बसून अमृता आणि राजकुमार येण्याची वाट बघत असते. अमृता आणि राजकुमार दोघेसुद्धा गेलेले असतात डॉक्टरकडे आणि ऐश्वर्या सगळेच घरातले जे आहे त्यांची वाट बघत असतात ते कधी घरी येता येते. आणि त्यानंतर राजकुमार असतो तो रागातच घरी आलेला असतो आणि तिलोत्तमा म्हणते, बरं झालं अमृता तू आलीस म्हणून. मी किती वेळ झालं तुझी वाट बघत होती. काय ना कोणाकोणाच्या वाईट नजरा तुला लागू नयेत म्हणून मी तुझी आत्ता दृष्ट काढणार आहे. मी सगळं साहित्य घेऊनच आलेले आहे आणि तू बस, आता बाहेरून आली आहेस ना, बस इथे. मला तुझी दृष्ट काढायची आहे, कारण की आपल्या घरामध्ये हे पहिलंच बाळ येणार आहे. त्यामुळे मला कोणतीच रिस्क घ्यायची नाही. आणि एवढं बोलल्यानंतर राजकुमार म्हणतो, बस कर आई, बस कर, काही गरज नाही या सगळ्यांची. तेव्हा तिलोत्तमाला वाटतं की आता काय झालं अचानक राजकुमारला म्हणून. राजकुमारला ती म्हणते, काय झालं, तुमचं भांडण झालं का? काय बोललास का तिला तू? काय झालं अमृता? कशावरून वाद झाले का दोघांमध्ये? तर अमृता गप्प खाली मान घालून बसलेली असते. त्यानंतर राजकुमार म्हणतो, आई, हे सगळं जे आपण कालपासून सेलिब्रेशन करतोय ना, तसं काहीही घडलेलं नाही आहे. अमृतालासुद्धा कळत नाही की असं काय झालं आणि तिला एकदम चक्कर आल्यासारखं ती खाली बसते. चंद्रकांत तिला येऊन पकडतो. अगं काय झालं तिलोत्तमा, तू बरी आहेस ना? काय झालं? हे काय झालं असं तिलोत्तमा विचार करायला लागते. हे सगळं मी काय ऐकत आहे? आणि त्यानंतर राजकुमार म्हणतो, होय आई, तू जे ऐकतेस ना ते बरोबर ऐकतेस. असं काहीही घडलेलं नाही आहे. ती प्रेग्नन्सी किट खराब होती ना. अमृता प्रेग्नेंट आहे ना, आपल्या घरामध्ये बाळ येणार आहे. असं काहीही घडणार नाही आहे. आणि राजकुमार म्हणतो की माझं जीवनच बरबाद आहे. माझ्या जीवनामध्ये कधीच खुशी ही नावाचा प्रकार मला वाटत नाही काही येईल म्हणून.
मी ज्या गोष्टीची एवढी आतुरतेने वाट बघतोय ती गोष्ट माझ्या जीवनात येणार आहे का नाही येणार आहे तेच मला काही कळत नाही आहे. आणि मी का लग्न केलं या मुलीशी ते सुद्धा मला कळत नाही आहे. मी लग्न करून एवढा पश्चाताप होतो आहे की मला बाप होण्याचं सुखसुद्धा एवढ्या दिवसात मला उपभोगता आलं नाही. माणसं लग्न कशासाठी करतात की बाप होण्यासाठी. एक मुलाचं बापाचं नातंच वेगळं असतं. बाप म्हणून मला अनुभवायचं होतं आणि तेच नातं मला भेटत नाही आहे. त्यामुळे मी का लग्न केलं हेच मला काही कळत नाही. सगळ्यांच्या जीवनामध्ये हे सुख असतं पण माझ्या जीवनामध्ये हे सुख नाही आहे मला भेटलं. त्यानंतर मात्र तिलोत्तमाला सुद्धा काही सुचत नाही. तिला सावली पाणी आणून देते तर तिलोत्तमा तिच्या पाण्याचा ग्लास तिकडं भिरकावून लावते आणि तिला आठवतं जगन्नाथ बोलला होता. तिलोत्तमाला आठवत असतं की जगन्नाथने फोन करून काय सांगितलेलं आहे ते. आणि त्यामुळे कुठे ना कुठे असं तिला वाटत राहतं की जगन्नाथचीच ही काळी जीभ आहे आणि तो बोलला होता की पहिला वारीस हा सावलीकडूनच आपल्याला येणार आहे म्हणून. आणि त्यामुळेच हे अर्थाचा अनर्थ आता घडलेला आहे. आणि त्यामुळे घरातल्या कोणालाच काही कळत नाही की मॉमनी सावलीच्या हातचं पाणी का फेकून दिलं ते. सारंग पुढे येतो आणि बोलतो, मॉम काय झालं म्हणून, तू पाण्याचा ग्लास का फेकून दिलास. तेव्हा मॉम चिडते आणि बोलायला चालू करते. हे सगळं आहे ना ह्या मूर्ख आणि अपशकुनी या बाईमुळे झालं आहे. हिच्यामुळे हे सगळं घडत आहे आणि हिच्यामुळे आपल्या घराचं नुकसान होत आहे. सारंग मी तुला किती वेळा सांगितलं ही अपशकुनी मुलगी आहे, हिला घरापासून लांब ठेव म्हणून. पण तू आत्तापर्यंत माझं एकही शब्दाने ऐकलं नाहीस. पण आता तू अनुभवतोयस ना की आपल्या घरामध्ये एवढी मोठी येणारी आनंदाची बातमी हिच्यामुळे, हिच्या मूर्खपणामुळे ती आपल्या हातून गेलेली आहे. सारंगला सुद्धा कळत नाही की मॉम असं का बोलत आहे. अगं मॉम तू काय बोलतेस, ह्याच्यामध्ये सावलीचा काय दोष आहे. जर ती प्रेग्नेन्सी किट खराब होती, हे सगळे आपण केलेले आहे, ह्याच्यामध्ये सावलीचा काय दोष आहे. अरे सारंग तुला समजत नाही आहे, हे सगळंच तिच्यामुळेच झालेलं आहे. हा तिचाच पायगुण आहे की यामुळे हे सगळं घडत आहे. जेव्हापासून ही अपशकुनी मुलगी माझ्या जीवनात आली आहे ना तेव्हापासून माझ्या जीवनामध्ये अगदी वाईट आणि वाईटच सगळ्या गोष्टी घडत आहे. आणि त्यानंतर तिलोत्तमा तिला खूप काही बडबडायला लागते. तू माझ्या नजरेसमोर यायचं नाहीस इथून पुढे. आणि हे सगळं ना हिनेच काढले खूळ. हीच सांगत आली होती मला की अमृताला सगळी लक्षणं आहेत ती प्रेग्नेन्सीची आहेत म्हणून. हिला जानबूजकर हे सगळं करायचं होतं. आणि त्यानंतर काय की ऐश्वर्याला मात्र आता चान्स मिळालेला असतो सावलीला ब्लेम करण्याचा. ती सुद्धा बोलायला लागते, हो मॉम हीच सांगत होती, मी हिला बोलले होते की अमृताला असं काही नसेल म्हणून. कारण की अशी लक्षणं प्रेग्नेन्सीची नसतात, दुसरंही काही होऊ शकतं म्हणून. पण हिनेच ती किट घरी घेऊन आली होती आणि कुठून आणलं काय माहीत. जानबूजकर हिला सगळं हे ड्रामा घडवून आणायचा होता. हिलाच अमृताला कमीपणा दाखवायचा होता की प्रेग्नन्सी रिपोर्ट हे निगेटिव्ह आल्यानंतर सगळ्यांच्या नजरा या अमृताकडे राहाव्यात म्हणून. आणि ही सावली जानबूजकर असं पुढे पुढे करत होती मॉम. असं ऐश्वर्यासुद्धा तिथे सगळ्यांसमोर बोलत असते. तेव्हा सारंग बोलतो, बस कर वहिनी बस कर. सावलीला काय गरज आहे हे सगळं करण्याची. तिलासुद्धा अगदी मनापासून आनंद झाला होता हे सगळं होत होतं त्याचा. तिलासुद्धा खूप छान वाटत होतं की अमृता वहिनी आई होणार म्हणून. आणि तिचा जीव होता त्यांच्यावरती म्हणून ती हे सगळं करत होती. आणि त्यानंतर मात्र आता घरातलं वातावरण खूपच तापलेलं होतं. आणि त्यामध्ये ऐश्वर्या जी आहे ती आगीत तेल ओतण्याचं कामही करत होती. ऐश्वर्या काही गप्प बसायला तयार नव्हती. तुला किती वेळा सांगितलं सावली मी पुढे पुढे करत जाऊ नकोस म्हणून. तुला ज्या गोष्टी कळत नाहीत ना त्या गोष्टी तू या घरामध्ये हातात घेतलेल्या आहेस. तू या घरात येऊन 4 दिवस झाले नाही तरी तुला असं वाटायला लागलं की तू मॉमची जागा घेऊ शकतील म्हणून. तू मॉमच्या जागेवरती असल्यासारखं भासवतेस आणि या घरात सगळ्यांना ऑर्डरी द्यायला चालू करतेस. काही छोटंसं असलं तरी एवढा मोठा त्याचा कांगावा करतेस आणि काहीही बोलत राहतेस म्हणून. असं ऐश्वर्या तिला बोलत असते. आणि मॉमलासुद्धा कुठेतरी असंच वाटायला लागतं की हे सगळं सावलीमुळेच घडलेलं आहे. कारण सावलीच हे मला सांगायला आली आणि असं काही नव्हतं. तिनं अगोदर कन्फर्म करायला पाहिजे होतं आणि मग आम्हा सगळ्यांना सांगायला पाहिजे होतं असं तिलोत्तमाला वाटायला लागतं. त्यानंतर मात्र आता सगळे चंद्रकांत जे आहे ते सावलीला शांत करत असतात. आणि त्यानंतर तिलोत्तमालासुद्धा ते शांत करतात की तिलोत्तमा शांत हो. ही परिस्थिती एकमेकांवरती दोष टाकण्याची नाही आहे. काय झालं कसं झालं आता हे सोडून द्या नाही तर इथून पुढे काय करायचं एकमेकाला तुम्ही सावरा. आणि असं ती सांगत असते.
त्यानंतर तिलोत्तमा तिच्या रूममध्ये जाते. सोबत चंद्रकांतसुद्धा तिच्या रूममध्ये जातात आणि चंद्रकांत विचारतात, काय झालं तिलोत्तमा, तू बाहेर एवढी भडकलेली का होतीस आणि ती पण त्या सावलीवरती? तिचा काय दोष आहे, तुला पण चांगलं माहीत आहे म्हणून. त्यानंतर तिलोत्तमा सांगत असते की मला जगन्नाथचा फोन आला होता आणि तो मला म्हणत होता की सावलीमुळेच या घरामध्ये 1.5 ते 2 वर्षामध्ये पाळणा हलणार आहे आणि तोपर्यंत इकडं हे होत्याचं नव्हतं होऊन बसलं. ही सगळी काळी जीभ त्या जगन्नाथचीच आहे. त्यानेच हे सगळं घडवून आणलं असणार आहे किंवा ह्या सावलीचाच काहीतरी हात असणार आहे. तिनेच हे सगळं केलं असणार आहे, ते पण जाणबुजकर. तेव्हा चंद्रकांत तिला समजून सांगत असतो, अगं सावली असं कशाला करेल म्हणून, तिला काय मिळणार आहे हे सगळं करून. पण ती चंद्रकांतला सांगत असते, मी या मुलीला कधी माफ करणार नाही आणि मी कधी हिला माझी सून म्हणून स्वीकारणारसुद्धा नाही. आणि त्यानंतर इकडे सावली जी आहे ती खूपच अपसेट झालेली असते. पण तरी देखील तिला तिची काळजी बिलकुलही नसते. तिला घरामध्ये एवढे सगळे बोलले तरी तिला त्याचं काहीच वाटत नाही आणि ती सारंगला बोलत असते, अमृता वहिनींचं मला खूप वाईट वाटत आहे. त्यांच्यावरती काय आता ओढवलं असेल हे मलाच माहिती. अगोदरच त्या ह्या सगळ्या गोष्टीला नाही म्हणत होत्या, कारण त्या पण म्हणत होत्या जर प्रेग्नन्सी टेस्ट निगेटिव्ह आली तर सगळ्यांचा माझ्याकडे बघण्याचा रोग जो आहे तो बदललेला असेल, सगळ्यांच्या नजरा बदललेल्या असतील, त्यामुळे त्यांना असं काही करायचं नव्हतं. पण माझंच चुकलं, मी त्यांना फोर्स केला आणि प्रेग्नन्सी टेस्ट मी करायला लावली, त्यामुळे ह्यामध्ये मीच दोषी आहे मला असं वाटत आहे. तेव्हा सारंग तिला समजून सांगत असतो की नाही सावली, यामध्ये तुझा काहीही दोष नाही आहे. तुझा कसा दोष असू शकतो? तुला जे योग्य वाटलं तेच तू केलंस ना, आणि तुला पण वाटलं ना की जे काही सिम्पटम्स आहेत ते प्रेग्नेन्सीचे आहेत आणि म्हणूनच तू हे सगळं घडवलंस ना, यामध्ये तुझी काय चूक आहे सावली? त्यानंतर सावली जी आहे ती सारंगला सांगत असते, हो पण तरी पण मला असं वाटतं की मी जर हे असं करायला लावलंच नसतं तर हे सगळं झालंच नसतं म्हणून. पण सारंगलासुद्धा तिचं खूप वाईट वाटतं आणि तो तिला जवळ घेत असतो आणि तिला म्हणत असतो, शांत हो सावली, यामध्ये कोणाचीच चुकी नाही आहे म्हणून. आणि नंतर आता इकडे ऐश्वर्या आणि तारा जी आहेत दोघी पार्टी सेलिब्रेशन करत असतात, कारण की घरामध्ये हा सगळा ड्रामा झाला त्यामुळे त्यांना असं काही घडलं तर दोघींना खूप आनंद होत असतो. आणि ऐश्वर्या म्हणत असते, बघ मी तुला सांगितलं होतं ना की असं चूल मूल याची अपेक्षा तू करत बसू नकोस. जर तू असं काही लोकांना भासवून दिलंस की तुलासुद्धा मुलं संसार यामध्ये इंटरेस्ट आहे तर तुला हे लोक तसंच तुझ्यावरती थोपवत राहणार आणि मग तू ह्यांचे इमोशनल्स, भांडण, अत्याचार हे सगळं तुला सहन करावं लागणार. यासाठी मी तुला आधीपासूनच सांगत होते आणि मी आधीपासूनच तुला सावध केलं होतं की या भानगडीमध्ये तू पडू नकोस, नाहीतर आज अमृताची जी अवस्था झाली आहे ना, उद्या तुझी होणार आहे. तुला पण समजावं नाहीच राहिलं बाय चान्स तर तुलासुद्धा हे सगळं असं सहन करावं लागणार, सगळ्यांचं बोलणं तुला सहन करावं लागणार. यासाठीच मी पण हा निर्णय घेतलेला आहे की मला एवढ्या लवकर काही मूल वगैरे काही नको आहे म्हणून. तर तारासुद्धा म्हणते, हो वहिनी, तुम्ही मला अगदी योग्य तो सल्ला दिलेला आहे. थँक्यू सो मच, कारण की तुम्ही जर मला हे सांगितलं नसतं तर एव्हा ना माझ्या आता कधीच माझ्याकडे बाळ राहिलं असतं म्हणून. पण थँक गॉड माझ्याकडून असं काही झालं नाही ते, कारण की किती डिप्रेशन, किती घरातल्यांच्या अपेक्षानंतर वाढत आहेत ते मला आता कळत आहे. त्यामुळे ऐश्वर्याला खूप बरं वाटतं की ही सुद्धा तयार आता झालेली आहे. आता ऐश्वर्या एकदम फ्री झालेली आहे, आता तिला कशाचंच टेन्शन नाही आहे आणि ह्यामध्ये आता ती खूप आनंदी आहे आणि आता तिला खूप बरं वाटत आहे की या घरावरती आता माझी सत्ता राहणार आहे. आणि आजचा जो काही ड्रामा झाला घरामध्ये तो बघून तर तिला खूपच बरं वाटत आहे, कारण की आता मॉम कुठेतरी सावलीकडे वळाली होती, पण आता सावलीबद्दलही द्वेष तिच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे. तर आता बघूया पुढच्या नेक्स्ट एपिसोडमध्ये काय होणार आहे ते.